नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. प्रसन्न मनाने तयार होऊन बाहेर आले. सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. नमस्कार केला. आज महालक्ष्म्यांचा पहिला दिवस. आजचा दिवस कसा साजरा केला ते सांगते. गौरीपूजन हे भाद्रपद महिन्यातील महत्त्वाचं व्रत आहे. सगळ्या महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा हा सण आहे. गणपती बाप्पा बसल्यानंतर अनुराधा नक्षत्रावर सप्तमी या तिथीला गौरी आवाहन आपण करतो आणि ज्येष्ठा नक्षत्रावर अष्टमी या तिथीला गौरी पूजन करण्यात येते. तर मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करण्याची आपली परंपरा आहे. 3 दिवस चालणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या सप्तमी या तिथीला ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. गौरी पूजन म्हणजेच साक्षात महाशक्तीचे पूजन होय. हीच महाशक्ती म्हणजे माता पार्वती. सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन आणि पूजन करण्यात येते. यामुळे घरात भरभराट, आनंद, ऐश्वर्य नांदते. लक्ष्मी, महालक्ष्मी, ज्येष्ठा, कनिष्ठा गौरी अशा वेगवेगळ्या नावांनी ती प्रचलित आहे. आपण तिला आदिमाता म्हणतो कारण ती या सृष्टीची रक्षणकर्ती आहे. तिचे आवाहन अगदी उत्साहाने आपण करतो आणि घरोघरी बायका उत्साहाने हा सण साजरा करतात. आज आमच्याकडे इकडे अमेरिकेत महालक्ष्म्या बसणार म्हणून आम्ही सगळे मिळून सकाळीच तयारीला लागलो. विशेष म्हणजे आजच्या दिवशी आई भाऊसुद्धा अमेरिकेत हा सण साजरा करण्यासाठी सोबत होते. त्यामुळे खूप छान वाटत होतं. आमच्या महालक्ष्म्यांचं हे 83वं वर्ष आहे. 1942 साली गौरी आमच्या घरात पहिल्यांदा बसवल्या. सासऱ्यांच्या जन्माच्या 3 वर्ष आधीपासून गौरी आमच्या घरात बसतात. आता सासरे 80 वर्षांचे आहेत. त्यांनी सगळ्या पूर्वीच्या आठवणी आम्हाला सांगितल्या. सकाळीच आम्ही सगळेजण तयार होऊन तयारीला लागलो. महालक्ष्म्यांसाठी केलेला सगळा फराळ आधी काचेच्या बाऊलमध्ये काढला आणि त्यानंतर अग्निदेवतेची पूजा करून हळदी कुंकू व्हायला, अग्निदेवतेला फूल व्हायलं आणि स्वयंपाकाला लागले. सगळ्यात आधी खीर केली, त्यानंतर मटकी वाफवून घेतली. मटकीची उसळ, पत्ताकोबीची भाजी, मेथीची भाजी, कोशिंबीर, कढी, मिक्स डाळीचे ढोकळे, पोळ्या, वरण-भात असा सगळा छानपैकी स्वयंपाक करून ठेवला. मुलीने आणि भाची ऋतुजाने सगळीकडे पावलं काढली आणि महालक्ष्म्यांच्या आगमनाची सगळी तयारी केली. आईंनी आधी देवाची पूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं. त्यानंतर गौरीपूजनाची सगळी त्यांनी तयारी केली. गणपती बाप्पाची त्यांनी पूजा केली. महालक्ष्म्यांना मिरवण्यासाठी आम्ही तयार झालो. मुलीने पायावर आधी आमच्या दूध पाणी घातलं. माप ओलांडून मी आणि आई आत आलो. महालक्ष्म्या येती घरा, धनधान्याच्या राशी घाला, सोन्या मोत्यांच्या राशी घाला असं म्हणून पूर्ण घरभर त्यांना फिरवलं आणि त्यांना म्हणजे मिरवत नेलं आणि देवापुढे येऊन हळदी कुंकू दिलं. त्यानंतर आईंनी आणि मी एकमेकींना हळदी कुंकू लावलं. महालक्ष्म्यांना त्यांच्या जागी बसवलं. मुलींनी आम्हाला मदत केली आणि भाऊ अमोलसुद्धा मदतीला होता. आज सुट्टी असल्यामुळे सगळेजण घरी होते आणि सगळ्यांनी मदत केली. महालक्ष्म्या बसल्यानंतर आधी त्यांना पाण्याचं लोटी भांडं त्यांच्याजवळ भरून ठेवलं. त्यानंतर सगळा त्यांच्यासमोर फराळ ठेवला, फळं ठेवली. आईंनी आणि मी दोघींनी मिळून आम्ही नैवेद्याची ताटं वाढली. महालक्ष्म्यांचा नैवेद्य, नंतर गणपतीचा नैवेद्य, घरच्या देवाचा नैवेद्य वाढला आणि महालक्ष्म्यांना आईंनी नैवेद्य दाखवला. त्यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही आरती केली. आरती झाल्यानंतर आधी शांततेत बसून श्रीसूक्त म्हटलं, महालक्ष्मी अष्टक म्हटलं आणि त्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढलं आणि सगळ्यांनी मिळून आम्ही जेवणं केली. अशा प्रकारे प्रसन्न आनंदी वातावरणात आम्ही अमेरिकेत आमच्या घरी महालक्ष्म्या बसवल्या आणि अशा प्रकारे महालक्ष्म्यांचा पहिला दिवस आम्ही इथे साजरा केलेला आहे. धन्यवाद.